नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्र, आपण आज जीवामृत बनवत आहे. जीवामृतसाठी मी साहित्य घेतलं तुम्हाला सांगतो. हा गूळ घेतलेला आहे, 6 किलो ते 7 किलो गूळ घेतला आहे. याच्यात गोमित्र आहे 30 लिटर. हे तांदळाचं पीठ घेतलं आहे 5 किलो. हे ट्रायकोडर्मा विडी पावडर स्वरूपात घेतलेली आहे. ही सुडोमोनास बॅक्टेरिया घेतला आहे. अजून आपण ताक घेतलं आहे 5 लिटर. आणि याच्यामध्ये शेण टाकलेले आहे 30 किलो. चालतो व्हिडिओ पण कंटिन्यू करू. आता मी हे शेण टाकलेलं आहे, हे पाणी सुरू केलं आहे. आता याच्यामध्ये गोमित्र टाकतो मी. आता पीठ टाकते तांदळाचं 5 किलो. गुळाचं पाणी घेतलंय 6 किलो गुळाचं पाणी आहे. हे ताक टाकतोय आता. ताक जर तुम्हाला गायचं भेटलं तर खूप चांगलं, नाही भेटलं तर म्हशीचं घ्या. हे ट्रायकोडर्मा विडी पावडर आहे, हे पण टाकतो इथं. पाहून किती टाकतो तो. सुडोमोनास बॅक्टेरिया आहे, याची पावडर आहे.
हे ॲग्रोबॅगचं PSB KSB हे पण टाकतोय. हे द्रावण चांगलं हलवून घ्यायचं. झाकण आहे. होल आहे हवा निघण्यासाठी. यातून नाही काढून घेतो. इथे पाईप ठेवतो, इथे हवा निघते. इथे गॅस निघायला जागा द्यायची मित्रांनो आणि झाकण लावून घ्यायचं वरतून असं. आणि एक दिवसातून 5-10 मिनटं सकाळ जाऊन सकाळी संध्याकाळी जाऊन संध्याकाळी एक टाईम तरी हलवलं पाहिजे कमीत कमी. हे आपलं द्रावण 4 ते 5 दिवस तयार होऊन जातं. याच्यावरती पांढरा असा थर येतो बरोबर मस्त की छान. ते पांढरा थर आला की समजून घ्या आपलं जेवण तयार झालेलं आहे. मी जेवण सोडायसाठी थोडंसं फिल्टर केलं आहे मी तयार, तुम्हाला दाखवतो. या 8-9 इंचावरती कॉक ठेवलेला आहे मी. कम से कम 12 इंच आहे. ही पुरी घाण खाली बसून देते. इथून नितं का पाणी येतं आणि नितं का पाहिलं नळी जोडून सनी मी त्या टाकीमध्ये डायरेक्ट होतो. डायरेक्ट ठेवून सनी ते कपा टाकून डबल फिल्टर होता. डबल खाली कॉक ठेवला आहे अजून एक तो कॉक टाकून त्यांना अर्धा कॉक ठेवला आहे. तो अर्धा कॉक डायरेक्ट मोटरला जोडलेला आहे. 25 प्रकारचं घाण अटकत नाही, कचरा अटकत नाही. सोप्या पद्धतीने जेव्हा तयार होतं मित्रांनो. जेव्हा सोडत जा शेतामध्ये त्याच्यामुळे तुमची जमीन नापीक जमीन सुपीक होते. जमिनीमध्ये गांडूळ पडतात. आपली जमीन नापीक जमीन जिवंत होते. केमिकलच्या अतिरिक्त खर्चामुळे आपली जमीन नापीक झालेली आहे. तुमचं पीक पण येत नाही, तुमचं उत्पन्नसुद्धा कमी झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला मी माझा फील्डबाग दाखवतो. फील्डबागाची क्वालिटी बघा. आपण आतापर्यंत एक दाणासुद्धा बाहेरचा वापरला नाही. युरिया, पोटॅश, DAP, वॉटर सोल्युबल खतं काहीच टाकलं नाही मित्रांनो. क्वालिटी बघा फील्डबागाची. शेतीवरचा खर्च कमी करा मित्रांनो, कारण की तुमच्या मालाचा हमी भाव नाही आहे. मालाचा हमी भाव नसल्यामुळे आपल्याला शेती पुरवत नाही आहे. आपल्या हातामध्ये फक्त एवढंच आहे, आपण खर्च कमी करू शकतो आणि उत्पन्न जास्त घेऊ शकतो. खूप छान जमला आहे माझा फील्डबाग. लोकांचे फील्डबागा काही लोकांना रोटर मारले, रोपांना रोटर मारले, पण माझं शेतातलं एक झाड सुद्धा झालं नाही मित्रांनो. कारण की का जमिनीचा भडका होतच नाही. याच्यामध्ये रासायनिक खतांना आपल्या जमिनीची आग होते. पहा झाडाची क्वालिटी खूप छान आहे.
ती टाकी भरून नाही बेटा, ती थांबतो. बघा झाडाची क्वालिटी. आणि माझं पाणीसुद्धा कमी होतं, तरी पण माझं बागाचं काहीच वाकड झालं नाही आहे. जमीन पूर्ण भुसभुशीत झाली आहे माझी. गांडूळ पडले शेतामध्ये मित्रांनो. पण दाखव तुम्ही, ही बा अशी माती बघा पाहते मित्रांनो. माझी पुरी मातीत चाकून होते, गारा येतच नाही. पुरे बघा मातीले बघाड. हे बा हे बा जमीन पूर्ण नरम झाली माझी. बोक्षी गांड जमीनला गांडुळाची. मोठे मोठे 12 9 10 इंचाचे गांडूळ पडले मित्रांनो. आपली नापीक जमीन सुपीक करा, जमीन जिवंत करा. जमीन जिवंत झाली तर तुमचं पीक चांगलं येईल, तुमचा खर्च कमी होईल. ह्या केला माझा आतापर्यंत युरिया DP पोटॅशचा दाणा एक पण दाणा टाकला नाही मी. ना वॉटर सोल्युबल आहे, ना कोणचं फर्टिलायझर आहे. पानाची कॅनपी बघा, झाडाची क्वालिटी बघा. खूप छान शेती आहे विषय मित्रांनो. अवघड आणि कठीण खराब आपणच केला, केमिकल टाकून. अशा पद्धतीने शेती करा तर तुमची शेती वाचेल, तुम्ही पण वाचसाल. नंतर केमिकल वापरून तुम्ही जमिनीचा नाश केला आहे, तुमचा विनाश व्हायला वेळ नाही आता. माझं पाणी कमी असं कसं गळ्यापाशी गुच्छा तयार झाला होता, पण तो गुच्छा बी क्लिअर झाला आहे माझा आता. वरी सरकला आहे झाड आता. हे पहा इथं गुच्छा होता पहिला अगोदर, आता अंतरी पहा. झाडा पावडर पण आली पहा. हे पावडर खूप महत्त्वाची असते मित्रांनो. तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला जीवामृतच्या बाबतीत, तर मला कमेंट करून सांगा. तुमचा प्रश्न मी सॉल्व करायचा प्रयत्न करीन. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा. जीवामृतचा वापर तुम्ही पण करा, दुसऱ्याला पण करा सांगा. जय हिंद, धन्यवाद.